मुंबईतील कांदिवली महावीरनगर भागात राहणारे भाजी विक्रेत्याची मुलगी राधा यादव महिला क्रिकेटरपासून भारतचं नाव रोशन केलेल्या विश्वचषक जिंकल्याबद्दल मुंबईतील उत्तर मुंबईचे पूर्व शासक गोपाल शेट्टी यांनी राधा यादव यांचा सत्कार करून त्यांना पोईसर जिमखानातर्फे 2 लाखांचा चेक देण्यात आला आहे। आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते 1 लाखाचा चेक देण्यात आला। टी.व्ही. शेट्टी यांच्या हस्ते 1 लाखाचा चेक देण्यात आला। जो भी बच्चे यहाँ पर शादी जिनका होता है उनको 50,000 रुपये का चेक देते हैं। आज अच्छा दिन है और अपने इस धरती की बेटी ने इतना बड़ा नाम किया है, तो गणेश का मन में आया कि 2 बच्चों का चेक उनके हाथों से आज वो यहाँ पर देंगे। मैं गणेश से निवेदन करूंगा कि वो दोनों बच्चों के सामने रहे। सोनल मोरे को राधा जी चेक देंगे। शादी दूसरी एक बिटिया है पूजा। ये लवकर ये मोरे पूजा लवकर राकेश आणि या योजनेचे आने वाले दिनों में सुकन्या योजना जो है वो मेरा लड़का राकेश और मेरी बहू ऐश्वर्या चलाने वाली है। परिसर के बेटियों के लिए जोरदार ताली होनी चाहिए। और इसका कायना हमने अभी बना दिया है, तो गणेश तय करेगा। जैसे राधा जी को अभी पैसा है, इमटेरियल है, क्योंकि बहुत पैसा उनको भारत सरकार महाराष्ट्र, लेकिन इस धरती से जो पैसा मिलेगा वो सबसे बड़ा इम्पोर्टेंट है, ऐसा मैं मानता हूँ। मैं निशा से कहूँगा कि आगे का बढ़ाए और निशा से कहूँगा कि उनके कैरियर के बारे में थोड़ी जानकारी आप सबको दो। यस, राधाकृष्ण स्कूल की तरफ से टीचर्स और ट्रस्टीज राधा यादव का यहाँ पे उनकी जैसा मान सम्मान कर रहे हैं। आज स्कूल का ये स्पोर्ट्स फेस्टिवल है और आप जैसी रोल मॉडल यहाँ पर आज उपस्थित है, ये बहुत ही बड़ी बात है स्कूल के लिए। आप सबकी जानकारी के लिए राधा के पिताजी ने मेरे पहला इलेक्शन जो मैं जीता था उस इलेक्शन में उन्होंने काम किया है। आप राधा के पिताजी है। मैं संजय उपाध्याय जी से निवेदन करूंगा कि उनका आज विश्वविजेता राधा यादव आपल्या पोईसर जिमखान्यामध्ये आले, तर आपण त्यांचं स्वागतही केलं। ते कसं वाटतं आपल्या बोरलीची मुलगी विश्वचषक मध्ये विश्वविजेता झालेली आहे? जितका आनंद तिला झाला असेल, तिच्या घर परिवारातल्या लोकांना झाला असेल, देशातल्या प्रत्येक नागरिकांना झालेला आहे, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटाने मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान होतो। कारण मी 1992ला ज्यावेळी पहिल्यांदा नगरसेवक झालो त्यावेळी तिचे वडील माझ्या निवडणुकीत त्यांनी काम केलं आणि एका छोट्या घरात राहणारी व्यक्ती, जिथे गुजराती आणि मराठी लोक वास्तव्य करतात, अशा ठिकाणी एक यादव परिवारातून एक मुलगी बाहेर पडून मुलांबरोबर खेळून इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचली, निश्चितच त्याचा आनंदच नव्हे तर अभिमानही वाटतो। आपल्या पोईसर जिमखान्यामध्ये तिने खेळला आहे का, प्रॅक्टिस वगैरे केला आहे? पोईसर जिमखान्यामधून किंवा आनंदीबाई कॉलेजचा जो बाजूचा ग्राउंड आहे, जे माझ्या माध्यमातून डेव्हलप करण्यात आला होता, त्या ग्राउंडवरती ती अधिक खेळत होती। आणि ज्यावेळी पूनमरावचा आम्ही सत्कार केला वीर सावरकर ग्राउंडवरती, त्यावेळी हरमनप्रीत पूनम राऊत बरोबर आली होती, हरमनप्रीतचाही आम्ही सन्मान केला होता। आज हरमनप्रीत भारतीय संघाचं नेतृत्व करते आणि हरमनप्रीतच्या नेतृत्वात राधा यादव खेळली आणि एवढा मोठा नाव तिने कमवलं, म्हणून जितका आनंद आपण शब्दाने व्यक्त करू शकत नाही तितका आनंद निश्चित मला होतो। मालाडचे स्थानिक आमदार आहेत, त्यांचं नाव चारकोल विधानसभेत दोनदा आलेलं आहे। इथे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस किंवा महाविकास आघाडी मतदार यादीमध्ये जो घोळ आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करते, कसं पाहतात? मला वाटतं की मतदार यादीमध्ये जे ढोळ आहे त्याच्याबाबत सर्वात पहिला जर कोणी आवाज उठवला असेल तर उत्तर मुंबईचे खासदार रामभाऊ नाईक यांनी उठवलं होतं। एकदा नाही तर अनेकदा उठवलं होतं। पत्रकार परिषद घेऊन सर्व पुराव्यासहित त्यांनी अनेक वेळा दिलं होतं, त्यांच्याबरोबर मी अनेक वेळा होतो आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने सर्वात पहिला याच्याबद्दल आवाज उठवला। मतदार यादी ठीकठाक करण्याचं काम निवडणूक आयुक्ताचा असतो। कुठल्याही रुलिंग पार्टी, मग भारतीय जनता पक्ष असो किंवा काँग्रेस किंवा आणि कोणी असो, त्यांचा नसून इलेक्शन कमिशनरचा असतो। सर्वांनी मिळून त्यांच्याकडनं ही यादी नीटनाट करून घ्यायला पाहिजे। आणि ज्यावेळी विपक्षांनी ह्याच्या बाबतीत आवाज उठवला तर देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी बिहारच्या माध्यमातून SIRच्या माध्यमातून ह्याची सुरुवात केली। आता तुम्ही दोन्ही गोष्टी एकाबरोबर करू शकत नाही ना। तुम्ही यादी दुरुस्त करण्यासाठी पण तुम्ही विरोध करता, यादीमध्ये गडबड आहे ह्याच्या बाबतीत पण तुम्हीच आवाज उठवता, तर दोन्ही गोष्टी तर होणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून मतदार यादी नीटनाट करण्याची आवश्यकता आहे, कारण तीच भारतीय लोकशाहीची ताकद आहे।
ते ठीकठाक करण्याची आवश्यकता आहे आणि भारतीय जनता पक्षाने ह्याची सुरुवात केलेली आहे बिहारच्या माध्यमातून आणि येणाऱ्या काळामध्ये संबंध देशामध्ये जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. काँग्रेसच्याच आमदारांचे 2 वेळा नाव यादीत आलेलं आहे, याच्याबद्दल त्याचा आत्मपरीक्षण काँग्रेसच्या लोकांनी केलं पाहिजे. त्याचं अवलोकन काँग्रेसच्या लोकांनी केलं पाहिजे आणि काँग्रेसच्या लोकांनी हे भारतीय जनता पक्षावरती हल्ला करण्याचा सोडून मतदार यादी आपण कसं काय ठीकठाक करू शकतो यासाठी येणाऱ्या काळात काम केलं पाहिजे. महिला क्रिकेटर आज या स्टेजवरून एक मेसेज दिलेला आहे लोकांना, काय सांगतात? त्यांनी खूप मोठा मेसेज विशेष करून मुलींना दिलाय, कारण देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यावेळी महिला सक्षमीकरणसाठी काम करतात ते फक्त काम करत नाही तर ते वास्तविक जमिनीवर उतरण्याचा प्रयत्न करतात. देशाचे राष्ट्रपती सन्मान्य मुर्मूजींना राष्ट्रपती बनवून भारत देशातल्या सर्व महिलांना एक सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. अशा वेळी राधाने जे अपील केलं त्या अधिकाधिक मुलींनी घरातून बाहेर येऊन खेळामध्ये सहभाग व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खेळाच्या बाबतीत जे सुधारणा मोदीजींनी केलंय त्याच्या माध्यमातून मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना भरपूर स्कोप आहे येणाऱ्या दिवसामध्ये पुढे वाढण्यासाठी आणि आपण सर्वांनी नागरिकांनी सुद्धा ह्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना एक बल प्राप्त ताकद उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असं मला वाटतं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.